पुन्हा परत आपण इथं होतो ना? इथंच होतो ना? ओके. ओके. सो इथं कोण सारिकाताई बोलत होत्या. ओके. हो सर. हां. तर ठीक आहे. लक्षात आलंय तुम्हाला सर्वांना, की आपण इथं काहीतरी 2 घेतला होता. इथं हो. इथं काहीतरी 6 होता आणि इथं 6 इथं 3 3 आला होता आणि इथं 23 हां, 23. 20. 23 आता इथं आपण 2 होता आणि इथं तो शेवटचा जो 1 होता, हा 1 आणि हा 3 10. तुम्हाला बघायचा होता, हा बघायचा होता. अशा 2 स्पेस तयार झाल्या त्या 20च्या 10-10च्या आणि म्हणून 23 झाला. 23चा 3 आपण इथं केला आणि 2 कॅरी फॉरवर्ड केला. आता शेवटच्या लाईनीमध्ये किती कुठं पेअर तुम्हाला मिळतात ते सांगा. 7 3 10 सर. 7 + 3 10. हा 7 5 हा 5 + 3 + 2 10. 20 आणि तो 1 21 2 23. हा हे अशा 2 जोड्या दिसतात. ओके ना? 20 आणि पुन्हा परत 3 आणि हा 1 उरतोय आणि हा 3 आणि म्हणून आन्सर इज द 2333. 336. येस. उद्देश या सर्व ॲक्टिव्हिटीचा एक आहे. मुलांचं मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. तुमच्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कलर्स म्हणून मी सांगितलं होतं, की वेगवेगळे कलर्स वापरा आणि त्या कलर्समधून आपल्याला जोड्या बनवता आल्या पाहिजे. जोड्या बनवता आल्या पाहिजे. उद्देश होता. त्याच्यानंतर नाशिक जस्ट आपण रिलेशन ऑफ डिजिट मुद्दाम वेगवेगळे कलर वापरले, की ब्रेन अट्रॅक्ट होतो त्यांच्याकडे. वेगवेगळे कलर्स म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं 4-5 प्रकारचे कलर ठेवून द्या. म्हणजे असं तुम्हाला ते नंबर्स तुम्हाला अट्रॅक्ट करतात त्यांच्याकडे. केलं अट्रॅक्ट झालं, की ॲडिशन मेंटल अरिथमेटिक होतं. ओके, क्लिअर? सो मी असं सांगितलं होतं तुम्हाला, की आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. मी काय करतो लगेच पुढच्या पेजवर बघतो काय अवेलेबल असेल तुम्हाला प्रॅक्टिसला देऊन ठेवतो. अ, 1 मिनिट थांबा. परत स्क्रीन शेअरिंगमध्ये जावं लागेल ना. ओके. कारण मला हे आपण इथं प्रॅक्टिससाठी होतं. हे एक पेज आहे, हे एक पेज आहे. हां, म्हणजे इनडायरेक्टली इकडे लक्ष द्या. इनडायरेक्टली थोडासा एंड करतो. इनडायरेक्टली आता उद्देश काय? उद्देश एकच आहे. या 2 नंबरकडे बघितल्यानंतर मुलांना 150 दिसला पाहिजे. आपण सुरुवात इथून केली होती. आणि या 2 नंबरकडे बघितल्यानंतर मुलांना 14 दिसला पाहिजे. आणि या डायरेक्ट डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट इज द 164 दिसला पाहिजे मुलांना. हा एक उद्देश होता. या दोघं नंबरकडे बघितल्यानंतर मुलांना 170 दिसला पाहिजे आणि या दोघं नंबरकडे बघितल्यावर मुलांना 8 दिसला पाहिजे आणि मुलांना फायनल आन्सर इज 178 दिसला पाहिजे. असा हा उद्देश होता आपला ह्या सर्व ॲडिशन अप्रोचचा. आता हे एक पेज याच्यातलं आपलं एक राहिलंय. त्याच्यानंतर इथं काहीतरी एंड मला दिसतोय म्हणजे एंड म्हणजे पुन्हा परत पुढचा क्लास होतो म्हणजे आपण टेबलला सुरुवात करणार आहे उद्यापासून. टेबल आपण शिकायला सुरुवात करू. अ, आणि म्हणून एक फक्त मला हे जे काही दिसतंय, हे मी तुम्हाला ॲज इट इज मी तुम्हाला स्क्रीनमध्ये टाकून देतो ग्रुपमध्ये. तिथं तुम्ही प्रॅक्टिस करा. पुन्हा परत मला काही ॲडिशन मिळालं तर मी पुन्हा परत टाकून देईल एखादी स्क्रीन आणि मी लगेच क्लास बंद करण्याच्या आधीच टाकून दिलं इथं लगेच ग्रुपमध्ये. त्याचे तुम्ही प्रॅक्टिस करा. पुन्हा परत अजून काही मला दिसतंय का? ते पण मी तुम्हाला टाकून देतो. ही पण एक पेज टाकून देतो. तर तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करा. एक बेसिक एक अप्रोच क्लिअर व्हावेत म्हणून असं काही. ओके. त्याच्यानंतर अजून एक बघितलं होतं आपण. 1 मिनिटं. हे एक आपण 27चं बघितलं होतं. हे 27चं पण तुम्ही जेवढं एक्सप्लोर करताय त्याला 36, 45 पर्यंत 3 डिजिट, 2 डिजिट त्या पद्धतीने मुलांचं मेंटल अरिथमेटिक व्हावं. त्यासाठी त्यांना अभ्यासाला वेगवेगळ्या टेक्निक्स देणं, त्यांच्याकडनं त्याची प्रॅक्टिस करून घेणं आणि
त्याच्याने मुलांचं मेंटल अरिथमेटिक करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं समजून ते करून घेणं मुलांकडनं. सो मी हे सर्व जे जे स्क्रीनशॉट गरजेच्या होत्या त्या स्क्रीनशॉट टाकल्या आणि मला वाटतं एक जस्ट म्हणजे मी याच्या बाहेर येतो. मला जे काही मी ग्रुप आता तुमच्याकडे येतो. एक मी प्रेझेंटेशन पण डायरेक्ट बंद करतोय. डोंट शो म्हणून. का माझ्यासाठी वेळ माझ्याकडे 5 मिनिटं बाकी आहेत आता. ओके. सो आता इथपर्यंत आपण ऍडिशन अप्रोच पर्यंत आलो. रिझल्टसाठी आलो. मग आता आपल्याला हाच ऍडिशन अप्रोच आपल्याला घेऊन जायचा टेबलसाठी. तर उद्या परवा आपण 1 किंवा 2 दिवस टेबलसाठी देऊ आणि मग मल्टिप्लिकेशन अप्रोचसाठी पण 2-3 दिवस देऊ. पुढच्या 2-3 दिवसात, 3-4 दिवसात आपण पण परत सर्वांना विनंती राहील, की रोजचं काम रोज बघून घ्या. रोजचा रोज व्हिडिओ टाकतोय. मी रोजच्या रोज तुम्हाला जे काही करायचंय नोट्स बनवायच्या आहेत, त्या करून ठेवा. म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी किंवा परीक्षा इम्पॉर्टंट नाहीये आपल्यासाठी. मी परत एकदा सांगतो. परीक्षेसाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही. तुम्ही परीक्षा द्या, नका द्या, टीचर सर्टिफिकेशन करा, अगर नका करा. ते इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्वतःला डेव्हलप करणं आणि आपल्याकडे जे नॉलेज आहे ते पुढच्या पिढीला देणं. पुढच्या पिढीला सजग बनवणं, पुढच्या पिढीपर्यंत ते सामर्थ्य पोहोचवणं. याच्यासाठी आपण शिकतोय. पण त्यातला मधला एक मोटिव्हेशन पार्ट असतो किंवा रिक्वायरमेंट किंवा लीगल रिक्वायरमेंट असते, की बाबा तुमच्याकडे काय सर्टिफिकेशन आहे, तुम्ही काय शिकलात, तुमच्याकडे कुठल्या संस्थेचं तुमचं आहे, म्हणून एक ती रिक्वायरमेंट आहे. ते असलं, नसलं, ते नसलं म्हणून काही शिकवता येत नाही आणि शिकता येत नाही असं काही नाही. परत एकदा क्लिअर होतो. हे सर्वच गोष्टी कुठलंही बंधन नसतं. पण ते बंधनात आपण अडकू नये, कुठेतरी आपल्याला पुन्हा परत न्यूनगंड असू नये, म्हणून ते एक माध्यम आहे. परीक्षा देणं, सर्टिफिकेशन करणं. पण ते नसलं म्हणून काही न शिकलेले लोक काही शिकू शकत नाही असं नाही. आपल्यापेक्षा काही कितीतरी अनाडी लोक आहेत. पण ते मॅथमॅटिकमध्ये खूप हुशार आहेत. तर ते आपल्याला कॅल्क्युलेशन येणार नाही अशी कॅल्क्युलेशन पण ते आपल्याला विचारतात. कधी-कधी अनुभव घेऊन बघा. खेड्यापाड्यांवर सुद्धा बिचारे अनाडी लोक असतात. पण त्यांचे लॉजिक्स ऑफ मॅथेमॅटिक इतकं स्ट्रॉंग असतं, की त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण गुंगीत येतो. तर ह्या सगळ्या उद्देश असा आहे, की एक चांगला संग्रह, एक चांगला अभ्यासाची आपली प्रवृत्ती असावी. आपल्याकडे एक चांगल्या-चांगल्या टेक्निक्स असाव्यात आणि आपण पुढच्या पिढीला ते पोहोचवावं. हा एक त्याचा उद्देश आहे. सो ओके. सो बाय-बाय. काही मेसेज असेल, हा जो कम्युनिकेशनचा ग्रुप आहे, मी जेवढ्या सर्व नवीन ताईंना सांगतो, सर्वांना मी आता ॲड केलंय. मला वाटतं आपली फॅमिली जवळ-जवळ 325 पर्यंत पोहोचलेली आहे आता. आपण दिवसेंदिवस वाढत जात असतो. तर आत्ता आपण 325 नंबर्सवर पोहोचलेलो आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, या सर्व 325 ताईंना मी आपल्या कम्युनिकेशन ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. तर खूप सारे ग्रुप वेगवेगळ्या उद्देशाचे असतात. एक बुक आणि किटचा पण ग्रुप आहे. त्याची पण लिंक मी जेव्हा कधी मला आज, उद्या जसं वेळ असेल, मी ॲपची पण लिंक पाठवेल. तर ॲपची पण उद्या सकाळी म्हणा किंवा आज मला माहीत नाही. मला वेळ भेटतो की नाही, कारण मला 5 मिनिटात निघावं लागेल. तर जेव्हा केव्हा मी उद्या सकाळी टाकेल ॲपची लिंक, तो ॲप डाउनलोड करून घ्या. ज्या ताईंना काही इश्यू आला, तर त्यांनी मेसेज पाठवा. ते पण सांगेल मी. कदाचित येणार नाही, त्यांनी अपडेट केलेलं आहे. पण एकदा परत बघूया. हे सर्व व्हिडिओ डे 1 पासून तर आता डे 6 पर्यंत तुम्हाला एक वेगळ्या ॲपमध्ये एक वेगळा ग्रुप असेल वैदिक मॅथेमॅटिक्सचा, की तिथं सर्व व्हिडिओ आपण डे डे वाईज परत तिथं टाकणार आहेत. अबॅकसच्या वेगवेगळ्या बॅचेस झालेल्या आहेत. त्या बॅचेसच्या पण काही मी लिंक पाठवेल. तिथं एक बॅच कोड असतो. तर तुम्हाला अधिकचं चिन्ह जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करा, तिथं ॲड द बॅच म्हणून एक अधिकचं चिन्ह असतं खाली. ते अधिकचं चिन्ह दाबलं की तुम्ही बॅचमध्ये जातात. बॅचमध्ये तुम्ही तिचा कोड टाकला पर्टिक्युलर, की मला नोटिफिकेशन येतं. हे बघा इकडे लक्षात द्या. लगेच नाही होते ॲड तुम्ही. मला नोटिफिकेशन येतं. जेव्हा माझ्याकडनं अप्रूव्हल होतं, जेव्हा मी त्याला अप्रूव्ह करतो, तेव्हा तुम्ही त्या बॅचमधलं जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला ॲक्सेस होतो. म्हणून एकदम पॅनिक नाही व्हायचं. खूप 3-3, 4-4, 5-5, 10-10 वेळा करत बसायचं नाही. टाकलं, सबमिट झालं, मला नोटिफिकेशन येतं. कदाचित नाही झालं, तर एखादा मेसेज टाकून ठेवा, की मी रिक्वायरमेंट टाकली म्हणजे मला लक्षात येतं, की बाबा या ताईंनी ॲप डाउनलोड केलंय. जेव्हा मी लिंक पाठवेल तेव्हाची गोष्ट सांगतो. तेव्हा तुम्हाला तिथं ॲक्सेस मिळतील, तिथं व्हिडिओ बघायला मिळतील. सो फक्त मेसेज तुम्ही एकदा या ग्रुपमध्ये आला, तर हा ग्रुप फार महत्वाचा आहे. तुम्ही याच्यासाठी ₹1,00,000 भरलेत. या अप्रोचने इथे येणारा प्रत्येक मेसेज तुमच्या काहीतरी कामाचा आहे. हा बिनकामाचा ग्रुप नाही गल्लीबोळातला, की आज इकडे आग लागली आणि सर्वजण 10 जण विझवायला गेले आणि त्याच्यातले 4 जण भाजून आले. ही स्टोरी नाहीये इथं. इथं काहीतरी 2
आपल्या चांगल्या डोक्याच्या विचारांची आपण लोक एकत्र आलोय, इथं आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत आणि कुठेतरी पुढच्या जनरेशनला आपल्याला शिकवायचं आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे, कॉपी फॉरवर्ड करण्यासाठी पण हा ग्रुप नाहीये. कुठेतरी स्टोरी वाचली फार महत्वाची आहे. काही महत्वाचं नसतं. साऱ्या गावभर बोमट्या मारत लोक सांगतात, झाडं लावा, झाडं लावा. खूप मोठ्या मोठ्या स्टोऱ्या, मोठ्या मोठ्या लेख, अख्खे पुस्तकाच्या पुस्तकं लिहितात. पण पुस्तक लिहिणारे त्याच्या बापा जन्मात त्याने त्याच्या वाढदिवसाला 10 झाडं लावलेले नसतात. काय डोंबल्याचं त्याचं पुस्तक चाटायचं आपल्याला. सांगायचा उद्देश असं, की फायनल हू इज द ग्रेट, दोज आर ऍक्शन बेस्ड. ऍक्शन बेस काय? फायनल ऍक्शन काय तुमची? ऍक्शन करतात का? तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड आहात का? तुम्ही क्विक रिस्पॉन्स देतात का? ह्या सर्व गोष्टी आयुष्याच्या सक्सेस मंत्रासाठी असतात. बाकी धंदेवाईक अप्रोच आहेत. मी सारे दावभर 10 ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथासारखं मी वागलेलोच नसेल, त्या ग्रंथांना काय साठायचंय? सांगायचा उद्देश ऍक्शन बेस इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वजण आपण त्या पंथातले आहोत असं समजून जे काही मेसेज येतात त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला अपडेट ठेवूया. बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्या 3 वर काटा. लिसन टू मी. बोला. सर आपलं आता शेड्यूल आपलं हेच राहणार आहे का? असं 1 ते काहीच नाही. म्हणजे असं काहीच नाही. शेड्यूल आपलं नाही फिरत का? राहणार. ओके. जसं आलं तसं शेड्यूल. मी काय सांगितलं, जसा मेसेज आला तसं. युनिव्हर्सल त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. प्रियंकाताई ओके. त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये फ्लेक्झिबिलिटीचा सर्वात भारी कुठला गेम आहे माहिती आहे ना? कुठला आहे? मला हा. त्याचं नाव माहिती आहे. कुठला आहे? फ्लेक्झिबिलिटीसाठी सांगा सर. हां? आय डोंट नो. जिम्नॅस्टिक. जिम्नॅस्टिक. ओके. किंवा नीरज चोप्राचा व्हिडिओ बघायचा आणि त्याने गोल्ड मेडल मिळवलं होतं त्याने ऑलिम्पिकमध्ये. त्या दिवशी त्याची फ्लेक्झिबिलिटी हा. रिपोर्ट बघायचा. तसा आपला हा. फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट ठेवायचा. मी सांगितलं रात्री 1:30 वाजता क्लास आहे. यस सर, हाजीर आहे. काय काम आहे आपल्याला दुसरं? काय काम आहे? काय काम आहे? येस सर. म्हणजे एक उद्या असं राहणार नाही. सांगतो. याच्यापेक्षा अजून काय ग्रेट फ्लेक्सिबिलिटी म्हणजे याला एक्सेप्टन्स वाढते आपल्या ब्रेनची. कारण आपण आहे ना ब्लॉकेजेसमध्ये नाही जात. आता तुम्ही माझे 2 मिनिटं घेतायत एक्स्ट्रा. पण माझी प्रियंका ताईने मला प्रश्न विचारला तर मला बोलणंच आहे प्रियंका ताईंशी. ब्लॉकेजेस जे आहेत ना ते रिमूव्हल आपण करायला लागतो आणि आयुष्याचे ब्लॉकेजेस याला की आपण आपलं एक्सेप्टन्स वाढायला लागलं की पॉझिटिव्ह वातावरण आपल्या अवतीभोवती तयार होत जातं. मग आपले वर्षाचे 2-2 वर्षाचे, 10-10 वर्षाचे, 20-20 वर्षाचे जे काही जुने खटले, कुटले अडकलेले असतात ना, ते सुद्धा मोकळे व्हायला लागतात. की मी मैत्रिणीशी हम्म. 6 वर्षापासून 10वीतली मैत्रिणी मी बोलत नाही. पण आपली आपोआप इच्छा व्हायला लागते. तिला फोन करायला लागतो. म्हणून आईस ब्रेकिंग तुम्हाला सांगितलं होतं मागच्या भागात. हम्म. की हे पॉझिटिव्हनेसचं साईन असतं आणि ते केलं पण पाहिजे. का जर आपल्याला असं वाटतं, की आपलं लाईफ सुजलाम सुफलाम आनंददायी, आपल्याला हॅपी हार्मोन्स आपल्या लाईफमध्ये वाढवायचे, तर नकारात्मक अजिबात राहायचं नाही. सब ओके. कुछ अच्छा है. सब अपने लिए अच्छा है. ओके ना? बाय-बाय. चला बाय-बाय. ओके.